आतून मऊ बाहेरून खस्ता और खाने में सबसे सस्ता। ओळखा पाहू आज आपण कुठला पदार्थ करतोय। थंबनेल वरनं तुमच्या तर लक्षात आलंच असेल की आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये करत आहोत परफेक्ट अशा पद्धतीचा खस्ता समोसा। समोसा करत असताना फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचा समोसा कधीही बिघडणार नाही आणि अगदी तसाच होणार ज्या पद्धतीचा आपण बाहेरून मस्त खस्ता आणतो तशा पद्धतीचा। ती महत्त्वाची टिप कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। समोसा तयार करण्यासाठी खूप काही जास्त झंझट करायची नाहीये। अगदी 2 स्टेप मध्ये आपला समोसा तयार होतो। तिसऱ्या स्टेपला आपण तो खाऊ शकतो, एन्जॉय करू शकतो। तर पहिली स्टेप करण्यासाठी इथे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि कपाने मोजायचा झाला तर हा 4 कप भरतो। हा मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। मैद्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा ओवा। तो देखील आपल्याला अशा पद्धतीने हाताने क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे आपल्या समोशाला येतो। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता हे हाताने एकदा एकत्र करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे गरम तेलाचं। तडका पॅन मध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचंय। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचं मोहन सुद्धा वापरू शकता। आता हे आपण एकत्र करून घेऊयात। चमच्यानं हलका फुलका एकत्रित केल्यानंतर आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय। प्रत्येक मैद्याच्या कणाला हे तेल लागलं पाहिजे, तरच मग आपले जे समोसे आहेत ते छान मस्त खस्ता आणि खुसखुशीत होतात। संपूर्ण मैद्याला व्यवस्थितपणे तेल चोळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा याचा मुटका तयार होतोय, म्हणजेच आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपण नॉर्मल पाणी टाकतोय रूम टेम्परेचर वरचं, थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि याचा एक गोळा मळून घ्यायचाय। इथे आपण हे पीठ मळून घेतलेले आणि समोशासाठी आपल्याला जे पीठ लागतं तर ते असं घट्टसर असं मळून घ्यावं लागतं। मळून घेतलेलं हे पीठ आपण 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आता आपण समोशाच्या आतमध्ये जे स्टफिंग किंवा जे सारण भरलं जातं बटाट्याच्या भाजीचं, ती भाजी करणार आहोत। अर्धा किलो मैद्यासाठी आपण 1 किलो बटाटा घेत आहोत। हे बटाटे आपण उकडून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण समोशासाठी बटाटे उकडत असतो तर त्यावेळेस 100% उकडून घ्यायचा नाही, तर एक 80 ते 90% अगदी थोडासा याच्यामध्ये कडकपणा राहिला पाहिजे, तर मग समोसा जो आहे तो आतनं छान अशा पद्धतीचा होतो। खूप पण जर मऊ आपले बटाटे शिजले तर थोडीशी भाजीची चव वेगळी लागते। गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण तेल टाकून घेतोय। साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचंय। सगळ्यात अगोदर आपण टाकत आहोत अर्धा चमचा जिरं, पाव चमचा धणे हातावरती क्रश करून घेतलेले। कढीपत्ता आहे तो आपल्याला असा तोडून टाकायचा, म्हणजे खाताना तो जास्त मध्ये मध्ये येत नाही, एकदम छोटासा तुकडा येतो जरी दाताखाली आला तरी पण। 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेल्या, तुम्ही याची पेस्ट सुद्धा वापरू शकता। 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या। लसूण छान असा परतला गेलेला आहे। याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकूयात। तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, 1.5 चमचा धणे पूड। याच्यामध्ये लगेच आता आपण टाकणार आहोत हिरवा मटार, अर्धा कप घेतलेला। 1-2 मिनिट आपण हा मटार परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जो बटाटा हाताने मॅश करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया। आता इथे मी हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे आणि बेडगी मिरची पावडर सुद्धा वापरली आहे। नाही म्हटलं तरी थोडाफार तिखटपणा बेडगीमध्ये सुद्धा असतोच, तर मिरचीचं जे प्रमाण आहे ते जर तुम्हाला समोसा थोडासा जास्त तिखट करायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही थोडीशी मिरची वाढवू शकता, पण माझी मिरची खूप जास्त तिखट होती तर त्याच्यामुळे मी 3च मिरच्या वापरलेल्या। मीठ टाकून घेतलेले चवीनुसार आणि आता आपण हे हलवून घेऊयात। सगळी बटाट्याची भाजी आपण व्यवस्थित अशी एकत्रित करून घेतलेली आहे। आता खूप जास्त नाही, अगदी 1 मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत।
2 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपली भाजी वाफरली गेलेली आहे. तर आता सगळ्यात शेवटच्या महत्वाच्या 2 गोष्टी, तर त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत अर्धा चमचा गरम मसाला आणि नेहमीप्रमाणेच खूप सारी मस्त फ्रेश आणि हिरवीगार अशी कोथिंबीर. एकदा एकत्रित करून घेऊयात आणि समोशासाठी लागणारी भाजी तयार. आपली भाजी तयार होत होती तोपर्यंत आपलं पीठ छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. आता आपण लगेच समोसे तयार करायला घेणार आहोत. त्यात एक छोटासा उंडा घेते. आता आपण हा उंडा लाटून घेणार आहोत. इथं आपण ही चपाती अशा पद्धतीनं लाटून घेतलेली आहे. आता समोशासाठी ज्यावेळेस आपण ही चपाती लाटून घेतो तर त्यावेळेस खूप जास्त ही पातळ ती नसते, तर मध्यम त्यातली त्यात थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे खाताना छान खस्ता त्याचा फ्लेवर आपल्या तोंडामध्ये पण आला पाहिजे. तर लाटून घेतलेल्या या चपातीचे आता आपल्याला 2 भाग करायचे. त्यातला एक भाग आपण थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि आता आपण या शिल्लक राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याचा समोसा तयार करायला घेणार आहोत. समोरची कट केलेली ही जी बाजू आहे त्याला पाणी लावून घ्यायचंय आणि आता ह्या ज्या 2 बाजू आपण पाणी लावून घेतलेल्या होत्या त्या अशा चिटकवून घ्यायच्या आणि चिटकवून घेतल्यानंतर हातावरती समोसा घ्यायचा आहे आपल्याला. पण जो कोन तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सारण भरायचंय. सारण भरत असताना थोडंसं दाबून भरायचं. आता काय करायचं, ही पुढची बाजू आहे जी आपण चिटकवलेली होती त्याच्या मागची जी बाजू आहे ती आपल्याला अशी फोल्ड करायची आणि तीच बाजू आता पुढे ओढून आणायची आणि अशी एकमेकांना हे चिटकवायचं. आता हा झाला उलटा समोसा. आता आपण याला सुईचा करूयात अशा पद्धतीनं. तर इथे तुम्ही बघू शकता आपला पहिला समोसा तयार झालेला आहे. समोसा ज्यावेळेस अशा पद्धतीनं पोळपाटावरती म्हणा किंवा तुमच्या किचन काउंटरवरती असा बसेल त्यावेळेस असं समजायचं की आपला जो शेप आहे तो अगदी प्रॉपर आलेला आहे. आता हा समोसा एक करून दाखवलेला आहे, पण बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन राहतं की कुठली बाजू चिटकवायची आहे, कुठली फोल्ड करायची आहे. तर त्याच्यामुळे मी आणखीन एक समोसा करून दाखवत आहे. ही समोरची बाजू पाणी लावून घ्यायचं. तर इथं मी पहिल्या बॅच मध्ये 6 समोसे तयार करून घेतलेले आहेत. खूप जास्त एकदम करून ठेवायचे नाही. जर खूप जास्त एकदम करून ठेवले तर वरचं जे आवरण आहे ते थोडंसं ड्राय होत राहतं. तर त्याच्यामुळे इथं मी आता एक बॅच तयार केलेली आणि हे तळत असताना दुसरी बॅच तयार करणार आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही एकदम समोसे केले तरीही चालतील, फक्त त्याच्यावरती मग एक ओला सुती कपडा असा झाकून ठेवायचा, जेणेकरून मग काय होतं त्याचं जे मॉइश्चर आहे किंवा या पारीचा जो ओलावा आहे तो टिकून राहतो. इथं तुम्ही बघू शकता तेलामध्ये अगदी हलके असे बबल्स येत आहेत खाली आणि गॅसचा फ्लेम मी लो ठेवलेला आहे. तर कढईच्या हिशोबानं एका वेळेस जेवढे समोसे बसतील तेवढेच मी सोडून घेणार आहे. तेल सुद्धा आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचंय, पूर्णपणे समोसे खेळते राहतील अशा पद्धतीचं. समोसे तळत असताना त्याला खूप जास्त डार्क रंगावरती तळायचं नाही, थोडंसं फेंटच काढायचं, कारण की आतमध्ये बटाट्याची भाजी गरम असते. मग स्वतःच्या उष्णतेने ती आणखीन बाहेर आपण तेलातनं काढलं तरी सुद्धा त्याची बेकिंगची प्रक्रिया चाललेली असते. तर त्याच्यामुळे हलका असा त्याचा रंग आपल्याला काढायचा आहे. आणि जसं की तुम्ही पाहताय समोसे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे मी इथं लगेच एक दुसरी कढई ठेवली, कारण की म्हटलं आपल्याला तर खूप सगळे समोसे करायचे तर पटकन होतील. समोस्यांची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे.
पहिली बॅच तयार झाल्यानंतर आता आपण आपली दुसरी बॅच तेलात सोडून घेत आहोत. सोडायच्या अगोदर समोसाचं हे जे खालचं तोंड आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचंय. समोसे तेलामध्ये सोडत असताना एकदम त्याचं टेम्परेचर लो ठेवलेलं होतं. आता तेल आपलं तापलेलं आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं, आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि मग हे समोसे सोडतीये. म्हणजे याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि अगदी 1-2 मिनिटांनंतर आपण हे परत चालू करणार आहोत. समोस्यांची सगळ्यात शेवटची बॅच आता मी तळत आहे. समोसे तळण्यासाठीच थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. बाकी इतर आपली जी प्रोसेस आहे ती फास्ट होते, झटपट होते. आणि आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये 20 समोसे तयार होतात. आणि मी जो समोस्यांचा आकार आहे माझा तो थोडासा मोठ्या आकाराचा धरलेला आहे, कारण की आपण घरी तयार करत आहोत. तर आपण कसं म्हणतो, छान पोटभरणीचं सगळं असावं, आपल्याला काही विकत आणायचं नाहीये किंवा विकायचं नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा पोट भरून हे समोसे खाऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपला प्रत्येक समोसा एकसारख्या रंगाचा भाजला गेलेला आहे आणि तो तेवढाच खस्ता सुद्धा झालेला आहे. मी तो तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. फक्त इथं हा जो समोसा तुम्हाला दिसतोय याच्यावरती थोडेसे बबल्स आलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे आपण जेव्हा पहिली बॅच काढली तेल बऱ्यापैकी गरम होतं आणि मग मी माझ्या विसरतेपणाने, आपण कसं म्हणतो अजाणतेपणाने, गॅस न बंद करता गॅस चालूच होता आणि त्या गरम तेलामध्ये हा समोसा सोडला होता. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा समोसे ट्राय करताल त्यावेळेस पहिली बॅच काढल्यानंतर गॅस पूर्णपणे 2 मिनिटांसाठी तरी बंद करायचा, म्हणजे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं आणि मग नंतर आपली दुसरी बॅच सोडायची. बाकी तुम्ही इतर सगळे समोसे बघू शकता एकसारखे आलेले आहेत. आता यातलाच एक समोसा मी तुम्हाला तोडून दाखवते की आज आपण तयार केलेली ही परफेक्ट अशी समोस्यांची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीच्या आणखीन कोणत्या कोणत्या छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. चला तर मग उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूयात रात्री 9 वाजता. तोपर्यंत बाय.